ज्यांनी ते स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू सूर्य महाराणा प्रताप, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवांना सर्वप्रथम आधी अभिवादन। तसेच आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आपल्या पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार साहेब, देशमुख साहेब, आमचे मित्र राष्ट्रपती जिल्हा अध्यक्ष, त्यानंतर आमचे मित्र विनायक सरनाईक, शिवाजी दादा अंकल, तसेच गावातील सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने अंकल बऱ्याच दिवसापासून म्हणजे 2 ते 3 महिन्यापासून आमच्याकडे रोज सतत चालू असायचं की आम्हाला आपल्या गावात व्यसनमुक्ती करायची। खऱ्या अर्थाने आजचा जो कार्यक्रम आहे पोलीस मित्रमंडळ आपल्याला या ठिकाणी जे स्थापन करायचं आहे त्याचा मूळ उद्देश जो होता तो आपल्या गावात अवैधरित्या दारूचा व्यवसाय चालायचा, तो व्यवसाय कुठेतरी आपल्याला आळा बसवता आला पाहिजे। त्या निमित्ताने आपण आजचं हे मित्रमंडळ स्थापन केलेलं आहे आणि आम्ही बऱ्याच वेळा अंकल ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यांची तळमळीची इच्छा असते की कुठंतरी गाव सुधारलं पाहिजे। त्या गावाची अवैधरित्या दारू सुरू आहे, तरुण वर्ग दारूचा चुकतो आहे, तर या व्यसनापासून ते दूर झाले पाहिजे। आताच एक पालगावच्या एरियात तुमच्याच गावचं एक युवकाचं प्रेत कुजलेल्या अवस्थेत सापडलं होतं। त्यावेळेस त्यांनी अगोदर जे निवेदन दिलेले होते त्याचे सगळे कागदपत्र आम्हाला दाखवले आणि याची पुनरावृत्ती पुन्हा आमच्या गावात होऊ नये यासाठी त्यांनी आम्हाला वारंवार येऊन ठाणेदार साहेबांकडे जाऊन आपल्याला या गावात दारूबंदी करायची याचा आग्रही त्यांनी एक आंदोलन स्वरूपात ठेवलं आणि त्यानंतर लगेचच आपण स्थानिक महिला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 100 ते 150 महिला त्या ठिकाणी आल्या व ठाणेदार साहेबांना निवेदन दिलं आणि त्यानंतर आपल्या गावातली दारू पूर्णपणे जरी बंद झाली नसेल तरी बऱ्याच प्रमाणात ती दारूवर आळा आपल्याला बसवता आला। परंतु मित्रांनो खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर महाराष्ट्रात चंद्रपूर असेल, वर्धा असेल आणि गडचिरोली असेल या जिल्ह्यात पूर्णपणे दारू बंद आहे। तर ती दारू बंद अशी कुठल्या शासनाने वगैरे करायचं काम नाही पडलं आणि त्यामागचं कारण असं आहे की त्या ठिकाणी दारूचा जो पुरवठा होता म्हणजे ज्या वेळेस आपले ग्राहक होता तोच कमी असल्यामुळे तिथं गव्हर्नमेंटला दारू पाठवायलाही परवडत नव्हती, तर त्यामुळे त्या एरियातली जी दारू होती वर्ध्याची वगैरे दारू बंद झालेली आहे आणि त्या दारू बंद केलेल्या असताना आपण खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर आपल्या गावाचे तर जे युवक असतील त्यानंतर जे आपले शेतकरी वर्ग असतील यावर ज्यांना दारूचं व्यसन आहे या मंडळीला आपलं जी दारू विक्री जी असते त्या मंडळीला विरोध न करता आपण स्वतःच दारूपासून परावृत्त व्हायला पाहिजे। आणि मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की आपल्याला जर दारू सोडायची असेल तर एक छोटंसं उदाहरण माझ्याजवळ चांगलं आहे की तुम्हाला दारू सोडायला म्हणजे चांगला उपयोग होईल। एखादी आपल्या घरातले आई वडील समजा बायको असते, एखादी तरुण मित्रांची आमची प्रियसी असते, आपलं लहान बाळ असतं, तर ज्यावेळेस आपल्याला एक विचार येतो की आज आपल्याला व्यसन करायचं त्यावेळेस एक आपला समजा दारूचा ग्लास असेल, सिगारेट असेल, तंबाखू असेल तर ते आपण समजा आपल्या दारूचा ग्लास आहे तर दुसऱ्या हातात आपल्याला ती आपली जी प्रिय व्यक्ती आहे तर ती एखाद्या रक्ताच्या धारवाळ्यात पडलेली आहे, ऍक्सिडेंट मध्ये आहे, कारण आपण दारू पिलो तर ज्या अर्थी आपण उद्ध्वस्त होतो, घर आपलं उद्ध्वस्त होतं त्याप्रमाणे आपली प्रिय व्यक्ती आपल्यातून जाते। हे चित्र ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर उभं राहील आणि त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला गमावू इच्छित नाही त्यावेळेस तसंच आपलं शरीर आहे, शरीर किती ऍक्सेप्ट करतात, आपले जे दुष्परिणाम आहे सगळ्याला कळतात। सिगारेट, तंबाखू, गुटख्यावर कॅन्सरचे मोठमोठे चित्र तिथे दाखवलेले असतात की हे खाल्ल्यानं व्यसन म्हणजे कुठलंही व्यसन असलं तर त्याचे दुष्परिणाम ते आज म्हणजे गव्हर्नमेंट सगळे त्या कॉपीवर दिलेले आहेत तरी आपण कुठल्याच प्रकारच्या व्यसनापासून दूर राहत नाही। तर मी तुम्हाला मित्रांनो खऱ्या अर्थाने सांगतो आज सगळ्या म्हणजे आज जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानिमित्त आपण सर्वांनी मनोमन एक इच्छा करायची कुठलंही व्यसन असेल तर त्या व्यसनापासून आपण दूर राहावे हीच मी आजच्या कार्यक्रमात आपल्याकडून अपेक्षा करतो आणि आयोजकांना